इकडं. अरे इकडं वर वर टाकी व बघा टाकी व. अरे अरे इथं ठाकूरची सुनच मी वरती पाण्याची टाकी उघडणार चालले. हे चला चला बघू चला. चल चल शट अप. एकदम चीप. कौरा गोंगाट करतात. गोंगाट कौरा करतात. अरे टाकीवरच्या खाली उडी मारायला भीती वाटते नाही म्हणना. अरे त्याच्यापेक्षा जास्ती तुमच्या गोंगाटाची भीती वाटत. अरे गप. इकडे माझे जीवावा आले तर तुम्ही गोंगाट करतात. अरे गोंगाट करायला इकडे लोकसभा हा. अरे अरे गप बसा. नाही तर तुमच्या अंगावर चुरी मारीन. मारू का उरी? मारू का सांगा? अरे इथे का गाव जेवण आहे का? मामूस अरे गाव जेवण नाही. अरे तो दत्ता दारू आलाय ना, दत्ता दारू आला त्याच्या पोराची हालत येतच का फुकटची. चल चल चल. अरे दिसत नाही का तुला की ठाकूरची सून पाण्याच्या टाकीवर चरले. बोलता हो ही ठाकूरची सुनच पाण्याची टाकी उचलले. हा पाण्याच्या टाकीवर चरले. अरे तिथं म्युन्सिपालिटी कामाला लागली का? ए पोरी सोड पाणी सोड. अगं 8 दिवस झालं नळाला पाणी नाही. इथं पिवाचं तर वांदच आहे. इथं धुवायला बी पाणी नाही. ए पोरी सोड लवकर पाणी सोड. कप मेला टोकऱ्या आणल्या. मी काय पाणी सोडायला नाही चालले. अरे मी इकडून वर्षांखाली उडी मारायला चालले. अरे तो लंबू है ना लंबू. अरे तो मेला पोकरदारीचा. त्यानी मना बाजा वाजून पटवले. तो बाजा वाजवाचा ना मी पत्ती घालवाची. तो बाजा वाजवाचा ना मी पत्ती घालवाची. ना आवरा वाजवल्यानंतर आता तो मेला लग्नाचा बँड वाजवायला तयार होणार. अगं पोरी उतार खालती. अगं तुला माहित नाही काय गावात माझी कवरी इज्जत आहे ना. तू का माझी इज्जत उतरावाला वरती चालले का? अगं उतार खालती. नाही मामांजी मी नाही उतरणार. अगं उतर ना खालती. जोपर्यंत तो जय लग्नाला तयार होऊ नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही. नाही उतरणार. मी सांगला ना मी उतरणार नाही. बघ खरंच नाही उतरणार. नाही उतरणार. मग नको उतरू जाऊ दे. हा आम्हाला भिका करायचा आहे. अरे तू असा फालतू तमाशा बघण्यापेक्षा त्यापेक्षा आपण काही चांगला तमाशा बघू. तमाशा. अरे चला आपण बघू लाफ्टर शो. अरे वा नमस्कार. यातनं कोण बघतोय माझ्याकडे? आईला तुम्ही पण आलात काय? बरं नमस्कार. नाही म्हणजे काय प्रोग्रामला यायला जरा उशीरच झाला. तुम्हाला सांगतो मी तयार झालोच होतो. कोट घालत होतो तेवढ्याच बायकोने अडवलं. मला म्हणाले कुठे निघालात प्रोग्रामला? काय मला पहिलं मार्केटमध्ये घेऊन चला. आई शपथ मी एवढा लवकर निघालो होतो ना तिच्यामुळे उशीर झाला. काय झालं माहितीये का? तिला मार्केटमध्ये काहीतरी घ्यायचं होतं. मार्केटमध्ये घेऊन गेलो. प्रत्येक दुकानात कोणाला काय विचारलं, कोणी 100 सांगितलं तर 20 रुपयात मागते. मार्केट फिरलो, सगळी दुकानं संपली तरी आम्हाला काही वस्तूच मिळेना. शेवटी कंटाळून त्या साडीच्या दुकानात शिरलो. साडीच्या दुकानात शिरल्यावरती एकच साडी घ्यायची होती पण 50 साड्या काढायला लावल्या. आणि घेऊन घेतली कुठली माहितीये का? वांगी कलर. वांगी मला कधीच आवडत नाही. शेवटी काय म्हणालो बाबा घे एकदाच, मला जाऊ दे प्रोग्रामला. घरी सोडलं आणि कसावसा आलो. निघालोच म्हटलं आता जायलाच पाहिजे. त्या दिवशी असंच झालं. बाहेर निघालो होतो आणि मला म्हणाले मार्केटमध्ये जायचंय. मी म्हणालो कशाला? आरसा घ्यायला. आरसा. अरे वा आरसा कशाला पाहिजे? नाही साडी अख्खी दिसायला पाहिजे ना म्हणून. अरे वा मग आरसा घ्यायचं चला म्हणालो. तेव्हा सुद्धा मार्केटमध्ये असाच गेलो. दुकानात शिरले आरशावाल्याला विचारला आरसा कसा दिला? आरसावाला म्हणाला 800 रुपये.
800 रुपये काय 100 रुपये देतो, नशीब तिकडे 80 रुपये वाढवले म्हणून. तो बिचारा वैतागून म्हणाला एक काम करा 400 रुपयात घ्या. तरी पण ती म्हणाली नाही नाही कमी करा, 50 रुपये कमी करून 350 रुपयामध्ये घेतला. आणि तो आरसा घेऊन येणार तेवढ्यात त्याला म्हणते कशी याची गॅरंटी काय. तो म्हणाला कितव्या मजल्यावर राहता. 9व्या मजल्यावर आम्ही राहतो म्हणालो. तो म्हणाला ठीक आहे तुम्ही ना 8व्या मजल्यापर्यंत काय सगळी गॅरंटी आहे, खाली पडलं ना तरच फुटेल, नाही तर फुटणार नाही. अशी लोक पण भेटतात ना आई शपथ. त्या दिवशी आता दिवाळीमध्ये तुम्हाला सांगतो कलर काढायचा होता आमच्या घरी. अहो कलर काढायला एका पेंटरला बोलवलं. मी ते सगळं कलर वगैरे काढून घेतलं. पेंटरला म्हणालो किती पैसे झाले. म्हणाल काय नाही साहेब 800 रुपये झाले. 800 रुपये झाले काय, ठीक आहे ठीक आहे, हे 200 रुपये अजून घे आणि उद्या बायकोला पिक्चरला घेऊन जा. मी आपलं त्याला पैसे दिले आणि दुसऱ्या दिवशी परत कामावरून आलो तर संध्याकाळी माझ्या दरवाजात हजर. मी म्हणालो काय रे बाबा तू कसं काय आलास, पैसे कमी दिले की काय. नाही नाही पैसे तुम्ही जास्त दिले नाही का, 200 रुपये अजून. हा बायकोला पिक्चरला घेऊन जा म्हणाला. ते बायकोला पाठवा ना, पिक्चरला न्यायला आलोय. आई शपथ अशी एक एक लोक आहेत ना. तशी बायको माझी सुंदर दिसते म्हणा. एकदा मॉरिशसला प्रोग्राम घेऊन चाललो होतो तेव्हा माझ्या पाठीमागून आली होती. तुम्हाला सांगतो दादा कोंडके, उषा चव्हाण, निळू फुले, मी आणि विजय चव्हाण अशी बरीचशी मंडळी. आम्ही एकदा मॉरिशसला प्रोग्रामला गेलो होतो तेव्हा सुद्धा ही जी सगळी तशीच नाटकं होती. तिकडे सुद्धा शॉपिंग सेंटरमध्ये घुसायला बघत होती. तुम्हाला एकदाची गंमत सांगतो. अहो मॉरिशसला आम्ही प्रोग्रामला गेलो ना तेव्हा लावणीचा प्रोग्राम होता सुलोचना चव्हाणबाईंचा. म्हणजे सुलोचना चव्हाणबाई म्हणजे तुम्हाला माहिती आहे लावणी फेम, त्यांची नेहमीचीच लावणी ती नेहमीच राया तुमची घाई. आमची एवढी घाई झाली तिकडे मॉरिशसला लावणीचं अशी तुडुंब भरलेलं थिएटर होतं. निळू फुले त्यांच्या स्टेजवर येऊन निवेदन करत होते. निळू फुले येतात तिकडे आणि निवेदन करतात. कसं केलं ते तुम्हाला गंमत सांगतो जरा. अरे बापरे बापरे बापरे, मॉरिशस सारख्या ठिकाणी एवढी गर्दी, ती पण लावणीसाठी. आईला मला वाटलं लावणी चालणार नाही इकडे. तेवढ्यात दादा कोणके बाजूलाच ते म्हणतात चालणार नाही गे, तुम्हाला सांगतो चालणार म्हणजे चालणारच. काय तो उशाला विचारा. आईला उशाला काय विचारायचं. हा? उषा तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी, तिला काय विचार. निळू भाऊ, अहो निळू भाऊ तो माईक धरा ना नीट. काही शपथ माईक आहे का बघा आधी, आवाज कुठून येतोय बघा. आईला माईक नाही मग माझ्या हातात काय. हातामध्ये तुमच्या दांडक स्टँड. हा माईकचं स्टँड. अच्छा म्हणजे माईकचं स्टँड आहे का. मगाचपासून बोंडका शोधत होतो. त्याच्या आईला ती वायर पण कुठे दिसली. वायर कशी दिसेल, माझी नाडी ओढते नाही. नाडी नाडी हो माझी चड्डीची नाडी आहे. राजा नाडी कुठे पण पाठवत जाऊ नकोस, आतमध्ये घालून ठेवा. हा मला शिकवू नका. हा तेवढ्यात लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात निळू भाऊ आता सुरुवात करताय की दादांना करायला सांगू. आई शपथ नाही तर मीच करीना. तर मंडळी आता आपण प्रोग्रामला सुरुवात करूया. सुलोचना बाईंचं लावणीचा प्रोग्राम. हा त्यांची ती लावणी नेहमीच राया तुमची घाई लावणीला सुरुवात करतो. अहो नेहमीच राया तुमची घाई, अहो नेहमीच राया तुमची घाई, नका लाव गठुड बांधायला. आणि येऊ कशी तशी मी नांदायला हो, येऊ कशी तशी मी नांदायला, येऊ कशी तशी मी नांदायला हो, येऊ कशी तशी मी नांदायला. तेवढ्यात तिकडच्या लोकांना काही ती लावणी कळलेली नाही. ते लोक सगळे उठून म्हणाले आम्हाला ही मराठी लावणी कळत नाहीये, आम्हाला इंग्लिशमध्ये लावणी पाहिजे. आता निळू भाऊंचा प्रश्न पडला. निळू भाऊना आता काय करायचं. आता यांना इंग्लिशमध्ये लावणी कुठून द्यायची. तेवढ्यात दादा कोणके बोलतात अरे भाईला मी तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहून देतो. मी कोकडे क्लास करून आलेलो आहे, तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहून देतो. फक्त बाईने म्हणायला सांगा. बाई आता ही लावणी लिहून दिलेली इंग्लिशमध्ये लोकांना जरा म्हणून दाखव.
आणि पुन्हा ही लावणीला सुरुवात करतात. अहो ऑलवेज हजबंड युअर हरी, अहो ऑलवेज हजबंड युअर हरी, नॉट टाइम गटोड बांधायला. आणि आय एम नॉट कमिंग टू नांदायला हो, आय एम नॉट कमिंग टू नांदायला, आय एम नॉट कमिंग टू नांदायला हो, आय एम नॉट कमिंग टू नांदायला. Father is gone to Hopergawa. Father is gone to Hopergawa. Message is take to Hawa Hawa. Not asking to elder Bhava. Not asking to elder Bhava. Mother was gone pani sendaila ho. I am not coming to Nandaila. Nandaila, Nandaila, Nandaila ho. I am not coming to Nandaila. Village is our Barakos. Village is our Barakos. Head is your Asahokas. Unatanatun walking trouble. Unatanatun walking trouble. Giving the sandal Sandaila ho. I am not coming to Nandaila.